महाराष्ट्र के किसानों की दुर्दशा एक बार फिर चर्चा में है और इस बार विषय है प्याज उत्पादकों की आर्थिक स्थिति। लगातार गिरते बाजार भाव, बढ़ती उत्पादन लागत और सरकार की अनदेखी के कारण प्याज उत्पादक किसान गंभीर आर्थिक संकट में फंसे हुए हैं। इस पृष्ठभूमि में महाराष्ट्र राज्य प्याज उत्पादक किसान संघ के अध्यक्ष भारत दिघोले ने सरकार से ₹500 प्रति क्विंटल की अनुदान राशि तत्काल घोषित करने की मांग की है। केंद्र सरकारने कांद्याची सतत होणाऱ्या दर घसरणीवरती कोणतेही उपाय केलेले नाही। सततची निर्यात बंदी, निर्यातीवरची विविध बंधनं यामुळे मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता। या आर्थिक नुकसानीला सरकारने कुठलीही मदत न करता आताही गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला अतिशय कमी दर मिळतोय आणि असं असताना राज्य सरकार, केंद्र सरकार कांदा उत्पादकांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत करत नाहीये। गुजरात सरकारने काल कांदा उत्पादकांना, तेथील स्थानिक कांदा उत्पादकांना ₹200चे अनुदान जाहीर केले आहे। जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला ₹50,000पर्यंत। गुजरातमध्ये कमी प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। देशात सर्वाधिक जास्त उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कांदा पीक हे शेतकऱ्यांचं प्रमुख नगदी पीक आहे। या साठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ₹500चं अनुदान अति तातडीने जाहीर करावं। आता महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व संपूर्ण सरकारने याबाबत तातडीचा निर्णय करावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत।